वंदे मातरम. मी आझाद पवार, निर्भय महाराष्ट्र पार्टी, जिल्हा युवा अध्यक्ष. तर बघा, आपल्याला 78 वर्ष होऊन गेले स्वातंत्र्य होऊन. मी प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगत राहतो की 78 वर्ष होऊन गेले. ते का सांगत राहतो की बेसिक सुविधाच नाही ना आपल्याला 78 वर्षापासून, मग ते बोलावं लागणार आहे. मी आता अभ्यास करताना पाहिलं की सिस्टम मध्ये बघा तुम्ही कसं आहे, कोर्टात गेल्यावर तारीखवर तारीख भेटेल, पोलिसांकडे गेल्यावर एक तर FIR घेतली जाणार नाही किंवा खोटे गुन्हे होती. अधिकारीकडे घेता तुम्ही, सरकारी अधिकारीकडे, तिथे निवेदनवर निवेदन द्यावं लागतात. असं म्हणजे सिस्टमच एक प्रकारे पूर्ण झोल आहे. जनतेला असं अडकावून ठेवलेलं आहे. तुम्ही फिरतच राहा, कारण जनतेच्या अपेक्षा वाढत राहतात. जर तुम्ही काही करून दिलं ना त्यांना, तर नवीन काहीतरी पाहिजे असतं. मग त्यांनी जर तुम्हाला रस्ता बांधून दिला ना, तुम्ही गटारी मागाल, परत गटारी दिल्या तर तुम्ही अजून काहीतरी मागाल, त्यांच्याकडून गार्डन मागाल, काही मागाल. तर त्यांनी तुम्हाला रस्त्यातच अडकून ठेवलेलं आहे. तर याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे तो म्हणजे जनतेने अवेअर होणं. कारण ते काही तयार नाही, कारण जनताच मालक आहे. आम्ही आमच्या टोपीवर पण लिहून फिरतोय. कारण का सांगतोय जनताच मालक? बघा, तुम्ही जे प्रतिनिधी निवडून देता ना, त्याच्यात तुमची फार मोठा भाग आहे त्याच्यातला. तुमच्या याच्यातूनच ते निवडून देतात. बघा, जे पॉलिसी बनवतात, ते कायदे बनवता संसदेत म्हणा किंवा विधान भवनात म्हणा, ते कायदे जे बनवता तुम्ही, ते जे बनवता मान्य आहे आपल्याला तिकडे, पण तुम्ही जर ते विरोध केला त्या कायद्याचा तर तो रद्दही होऊ शकतो आणि जो तुम्हाला पाहिजे तो कायदाही तिथे बनू शकतो ना. तुम्ही सत्तेत असल्यावर पण ते प्रतिनिधी तुमचे तुम्ही पाठवलेले, ही तुमची ताकद तुम्ही ओळखा. तुमचे संविधानाने अधिकार दिले आहेत, जे फंडामेंटल राईट दिलेले आहेत ते माहीत नाही लोकांना. सामान्य तुम्हाला फ्रेश एअर पाहिजे, हवा शुद्ध भेटली पाहिजे, शुद्ध पाणी भेटली पाहिजे, आपलं संविधान सांगतं. हे माहीत नाही. फ्रीडम ऑफ स्पीच, प्रत्येक गोष्टीचं बोललं पाहिजे तुम्ही, या गोष्टी माहीत नाहीत लोकांना. जिथे तुम्ही आता आमचं कसं आहे बघा, हे रोजचं लाईव्ह करण्यामुळे ती सवय झाली आहे प्रत्येक ठिकाणी बोलायची. कुठेही काही झालं ना तर तिथे माणसाने बोललं पाहिजे, खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, खोट्याला खोटं म्हटलं पाहिजे. हे याच्यातून सांगतो. आणि जे आता इलेक्शन येतील तर त्यात लक्षात ठेवा, तुमच्यातला कोणीतरी एक माणूस उभा करायला आलं, कारण राजकारण मॅटर करतं प्रत्येक गोष्टीत. तुमच्या पायाची चपलीपासून ते डोक्याची टोपीपर्यंत प्रत्येक गोष्ट राजकारणी ठरवतात. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही राजकारणात घुसल्यावर तर तिथे तुमच्यातला प्रतिनिधी उभा करा आणि काम करून घ्या स्वतः. हेच सांगतो. जय हिंद, वंदे मातरम.